बोले उपमा. हा उपमा करतो बाबा. उपमा का होई रवा. रवा भाजी लागते पहिले. हम्म. किती वेळ लागल? हा 10 मिनिट. उपमा चांगला भाजी लागते का रवा? या चांगला लालसर 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 तेल कांदा. कांदा कुठे आहे? कांदाही टाकला. अजून काय टाकलं? गोड निंबाचा पाला, मोहरी, जिरं, अजून तिखट, मीठ, हळद पूर्ण टाकले का? ताक थोडस. काय ताक बी टाका लागते का याच्यात? पाणी. आता फक्त म्हणजे असं भेकर शिजतच आहे फक्त. पाणी टाका लागते. सोपी आहे मग बनवणे हे. काय होय ताक? होय आता ताक अजून टाकता का त्याच्यात? उपमा चांगला बनते नाही ना? तर मित्रांनो यो बघा आता उपमा बनवणं सुरू आहे. बळे आता पाणी टाकतं. जास्त वेळ लागत बनवले? 5 मिनिटात. 10 मिनिट. 10 मिनिटात. म्हणजे हे कोणी रूम वर गिरायला तर करू शकते. हा रवा भाजा लागते फक्त पहिले. हा रवा भाजा लागते म्हटलं थोडस. हा नाही म्हणजे जे रूम वर गिरायचे पोरं त्याला बनवायला सोपी जाते. पटकन मग कॉलेजला जायचं राहिलं तर भाजता आला पाहिजे ना बरोबर. म्हणजे रवा भाजता नाही आला पाहिजे का आपण जेव्हा हे करतो तेव्हा. कच्चा जाऊ नाही द्यायला लागत. कमी गॅसवर भाजावं लागते. तर मित्रांनो बघा एकदम सिंपल आणि सरळ त्याच्यात उपमा असा बनवला जातो. आता बघून आपला उपमा बनवून तयारच आहे. थोडंसं आता याला फक्त बरोबर हे करायला लागते, भाजायला लागते आणि त्यात पूर्ण मिक्स करता आला पाहिजे. तुम्ही जर रूमवर राहत असाल तर नक्की बनवून पहा. जास्त हेही नाही लागत. उपमा बनव. इकडे बाय घाम येत आहे म्हणते. पण इथे एसीची गरज आहे. वर तर काही नाही तर. हा एकदम सरळ सोपी भाषेत उपमा आपला असा बनवू शकता. आता एकदा सांगून द्यावर रेसिपी काय कसा केला तुम्ही? तेल टाकलं. इकडे बघ. हा तेल टाकलं, कांदा टाकला, मोहरी टाकली, धने टाकली, गोड निंबाचा पाला टाकला, टमाटर टाकलं, ताक टाकलं, तिखट, हळद, मीठ पावडर. तर मित्रांनो हा मिक्स करून याच्यामध्ये बऱ्यापैकी रव्यामध्ये रवा घेतला, भाजला पहिले तेलानं थोडं. आता त्याला थोडंसं पाणी सोडून मोकळा केला. आता बनला का मग आता उपमा? तर मित्रांनो हे बघा आपला हा उपमा बढियापैकी बनून रेडी आहे. असा उपमा बनतो काही. आता फक्त थोडीशी साखर टाकायची. तर आता याच्यात थोडीशी साखर टाकायची आहे. म्हणजे त्याच्यात पाहून घ्या बढियापैकी साखर टाकली का हा बनून तयार झाली. साखर पण टाकली याच्यात. म्हणजे थोडीशी कशासाठी टाकते साखर? थोडस गोडपणा. हा गोडवर लागायसाठी. थोडासा गोडसरपणा यायला साखर पण टाकली त्याच्यात. तर पूर्ण त्यात मिक्स केली साखर बढियापैकी. पाहून घ्या म्हणजे एकदम घरगुती आणि एकदम सरळ सोपी भाषेत. ह्या सोपी पद्धत एकदम कमी वेळात बनवू शकता तुम्ही. जे कमी वेळात. हा कमीत कमी वेळात उपमा. एकदम कमीत कमी वेळामध्ये उपमा बनवू शकता. तर जे मुलं रूमवर राहतात, बाहेर शिक्षणाकरता गेले आहे, त्यांच्यासाठी खूप सोपी आहे. जसं या काकूंचा पण मुलगा बाहेर शिकत आहे एक, तर त्याच्यासाठी ही रेसिपी खूप कामी येईल असं वाटते. तर काकू त्यांना तुमच्या मुलाला पाठवा काही रेसिपी. हा त्यांना सांगायला लागेल की तुमची मम्मी असं एकदम सरळ सोपी भाषेत उपमा बनवावं लागते म्हणून सांगितलंय. तर माहित आहे का? ते बनवतात का? अच्छा. तर मग काही विशेष नाही.
तर झालं बढियापैकी बनून. आता फक्त टेस्ट करायची. आता पोटात टाकायचं. हा पोटात टाकायचं आहे म्हटलं आता. काकू पाहून घ्या म्हणजे किती कामाचे आहे. काकू हे काय चणे. काकू खातो म्हणजे त्याचा बक्कन. ते बघा म्हणजे खाण्याची वस्तू काही काकू सोडत नाही या. हा ते बघा इथे स्वयंपाक करता करता खाना पण सुरू आहे बढियापैकी. तर याच त्या काकू. काकू तुम्हाला घाम खूप येत आहे. एसीची गरज आहे. काकांना सांगा. गरमीच खूप होते. हा गरमीच होते मला. काकांना सांगा तुम्ही काही एक एसी लावा म्हणून इथे पटकन. काका काय लावते. काका काय लावते बापा एसी. कुबा तेलाची सोय नाही तर एसीची कुठची आणू. कायची तेलाची. अरे काकू असं नका बोलू तुम्ही. म्हटलं झाला का उपमा बनून. हो. आता द्या बड्यापैकी का प्लेट मध्ये. सोबत एक निंबू पण चिरून द्या. आता निंबाची फोडत द्या लागून. म्हणजे निंबू चिरलं पाहिजे त्याचं टाकलं लोणचं आता. पूर्ण हा. जाऊ दे. ही आजीबाई नाश्ता केला का तुम्ही. हा हो. केव्हा. हा पायटच. पहाटेच म्हणजे झोपून उठल्याबरोबर हो. नाश्ता येऊन गेला. धंदा कोणता. अरे नाश्ता येऊन गेला. धंदा म्हणजे काही समजलं नाही. धंदा म्हणजे उलटा. त्याला द्या पटकन द्या तुम्ही. काही जास्त बोलायचा का प्रश्न नाही. देवा. मित्रांनो आपला गरमागरम उपमा रेडी. आता बड्यापैकी खाऊ आपण याला. मी सांगतो तुम्हाला कशी टेस्ट होती याची. तुम्ही पण रूमवर जर राहत असाल तर नक्की बनवा. चम्मच एक आणायच्या. थोडस लोणचं देऊन दे ना. तर आता याच्यात लोणचं आंब्याचं. हा टाक थोडस. वरतून टाकू साईडला टाक ना. फोड देऊ का. चम्मच देऊन द्या. भांडे माझ्यावर दे. काय इकडे बघू आता काय झालं. हे वय कमला बुडी आई आजी वय म्हणते तशी माय म्हणा लागते पण तंबाखावर बिळत दे. चम्मच टाकून द्या त्या बस. मित्रांनो आपला बड्यापैकी उपमा रेडी. आता आपण खाऊ. सांगतो तुम्हाला टेस्ट. ठीक आहे.